शशीभाऊ माफ करा, पण या सगळ्याची काही आवश्यकता नाही. दादा असा बोला नको. असा बोला न तुम्ही आमका लाजवताय. नाही, असं काही नाही शशीभाऊ. खरं तर तुम्ही तुमची मुलगी मोठ्या मनानं आमच्या शेनूला दिलीत, यातच सगळं काही आलं. तुमच्यामुळेच तर आम्ही गावात तोंड दाखवू शकतोय. आमच्यासाठी हेच खूप हा, आमची पडती बाजू हा. सांभाळून घेतलं, खूप बरं केलं. दादा पडती बाजू तर आमची असा. जेवढं मी माझ्या चेडवाक ओळखतोय ना त्याच्यावरून. शशीभाऊ ही वेळ नाहीये ती बोलायची. ठीक आहे दादा, यावेळेस ऐकतो आम्ही तुमचा. पण दादा मी तुमच्या भरोश्यावर माझी बहीण खोतांच्या घरात दिली आहे आणि आज माझ्या लेकीक पण त्याच घरात देत आहे. तिच्याकडून काही चूक झाली तर ते का सांभाळून घ्यावं. चारू आणि श्रीणू कधी अंतर देऊ नका. मला ठाऊक असं की आमच्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर चांगले संस्कार करशाल. चला येते मी. वहिनी वहिनी अगं शांत हो. इलास इलास ना तुमच्या पोरीन तर पंचकृषीत नावच काढलं नाही या आणि त्याचा कौतुक वाटत असतात ना तुमका. काका काकी दादा, अरे सकाळी लवकर तरी यायचं होतंस ना. हो ना, आम्हाला वाटलं याल तुम्ही लवकरात लवकर. काय तर हो, निदान तुमच्या हाताने चारूला हळद तरी लागली असती. मुद्दामच नाही हो. म्हणजे अगो मोठ्या माणसांकडून सगळी हौसमौस करून घेऊक सुद्धा भाग्य लागतं मंजू. कसा ना काही लोक दैव देताना तर त्यांच्या कर्मान घालून बसतात. ह्या लग्न नाही मंजू, केलेली फक्त सोय आहे सोय. कोळसो किती उगालो तरी काळो तो काळोच रवतलो. बरा माका सांग, या गावात आमची रवाची सोय खय होऊ शकता. दादा, अहो पण शशिकांतराव गावात कशाक ना, तुम्ही ऐसरच राहा या घरात है ना. हो दादा. हे बघा कसा माहितीये का, तुम्ही ना चारूचे आई बाबा नंतर असाच आणि तुम्ही मंजूचे दादा आणि बहिणी असाच तर त्या नात्याने तुम्ही ऐसर राहू शकता. हो दादा, बरोबर बोलतायत हे. तुम्ही चारूच्या खोलीत राहू शकता. मी तुम्हा दोघांची तिकडे सोय करते. नाही मंजू, खरं म्हणजे माका या सगळ्यात खोडो घालूची अजिबात इच्छा नाही. पण चुकीच्या गोष्टींका प्रोत्साहन पण माका देऊचा नाही. अगोदरच खूप चुका केल्यात, आता आणखी नको. मी माझ्या चेडवाच्या लग्नासाठी हय नाही येऊ. मी माझा फक्त कर्तव्य पार पाडूक इकडे येईल. आता पार पाडतलंय आणि मी जाईन. तू फक्त मागा सांग. हो, असं काय बोलताय? आता जर ते एवढ्या म्हणतायत तर मग राहूया ना. नाही म्हणजे नाही. माका तुझ्या चेडवाचा तोंड बघूची पण इच्छा नाही. तेव्हाच जर ते का घेऊन गेले असते ना तर आज या सुखी घरात असा वातावरण नसतं. सर असे का वागतात माझ्याशी? बरं पोचल्यावर एक साधा फोन पण नाही केला त्यांनी. मान्य आहे निकिता त्यांची मैत्रीण आहे, पण मी पण बायको आहे आता. त्यात पुनीत भाऊजी सरळ रूम मध्ये घुसले. बरं मी काय बोलायला गेले तर परत मलाच बोलतील. काय करू?
ओवीला फोन करून सांगते. नाही 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 नको. माझा मूड ठीक नाही आहे हे आई काय आणि ओवी काय दोघांना पटकन कळतं. ही आनंदाची बातमी मला कोणाला सट सांगताही येत नाहीये. संध्या वचन दिलं होतं आपण ओवी जराही अंतर देणार नाही म्हणून कायम तिच्या सोबत राहीन. काय तोंड दाखवत तुका विजयरावण काय उत्तर देणार आता आपण. उमा तुम्ही काही काळजी करू नका. आपली ओवी गावातच असत आणि मी आहे ना. माझ्यावर विश्वास ठेवा. मी शोधून आणते. ते काय होणार नाही. हं? माका भीती वाटता हो. श्रीनूचं लग्न होणार म्हणून हैसून निघून गेला. बिचारी काय करणार. उमा खरं तर आपल्या दोघांचाच चुकला. आपण ओवीकडे आधीच जर लक्ष दिलं असतं तर आज दोन्ही पोरं सुखात असतात. दादा